नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 करता सर्व मेहनत करणाऱ्या, प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या आणि अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज तुम्हाला जास्तीत जास्त पडणाऱ्या प्रश्नांबद्दल बोलणार आहोत, जे तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा पाहिले असेल. ठीक आहे, पण आज थोडंसं स्पष्ट आणि क्लिअर जो माझ्या अनुभवानुसार आहे ते आज मी बोलणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे फॉर्म जवळपास सर्वांनीच भरलेले असेल. ठीक आहे, ज्याची शेवटची तारीख 15 एप्रिल आहे आणि 17,311 जागेसाठी ही भरती होणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल की खूप मोठ्या प्रमाणात या जागेसाठी फॉर्म हे येणार आहेत किंवा आलेलेसुद्धा आहेत. तर 100% पोलीस होण्यासाठी नेमकं आपण काय करायला पाहिजे याबद्दल बोलू. नंतर कुठे किती कट ऑफ लागेल, ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यात किती कट ऑफ लागेल याबद्दलसुद्धा बोलणार आहोत. नंतर सर्वात कमी मेरिट लिस्ट कुठे लागेल हे सुद्धा पाहू. नंतर कुठे किती फॉर्म आले आहेत, जो सध्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून व्हिडिओ पाहिला जात आहे तो म्हणजेच कुठे किती फॉर्म आले. आणि शेवटची गोष्ट म्हणजेच सर्वात महत्त्वाची आहे तो म्हणजेच अभ्यास कसा करावा. आता तुम्हाला वाटत असेल की हे सर्व आपल्याला माहीत आहे, ठीक आहे, पण एक अनुभवाच्या आणि एका माहितीच्या बेसवर मी हा जो व्हिडिओ आहे हा टाकत आहे. तर पाहूया थोडं विस्तृतमध्ये. पहा, आता पोलीस होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे 2 घटक आहेत सध्या, जे तुमच्या सर्वांनाच माहीत आहेत. तर त्यामध्ये पहिला घटक म्हणजेच शारीरिक चाचणी. ठीक आहे, आणि सध्याच्या पोलीस भरतीच्या GRनुसार शारीरिक चाचणी ही आधी होणार आहे आणि पेपर हे त्याच्यानंतर. तर पुरुष उमेदवार जर असतील तर 1600 मीटर धावणे हे आहे 20 गुणांसाठी, 100 मीटर धावणे हे आहे 15 गुणांसाठी आणि गोळाफेक हे आहे 15 गुणांसाठी. तर असे एकूण 50 गुणाकरिता पुरुष उमेदवार फॉर्म भरणार आहेत. आणि यामध्ये आपण ही पोलीस शिपाईबद्दल बोलत आहे, कॉन्स्टेबल. ठीक आहे, नंतर महिला उमेदवारांचे जे फॉर्म आलेले आहेत त्यामध्ये शारीरिक चाचणी जे होणार आहे ते 800 मीटर धावणे 20 गुणांसाठी, 100 मीटर धावणे 15 गुणांसाठी आणि गोळाफेक 15 गुणांसाठी. तर एकूण 50 गुणांसाठी शारीरिक चाचणी ही होणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की यामध्ये नवीन काय आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल, सर्वांना म्हणजे जितकेही विद्यार्थी फॉर्म भरत आहेत हे सर्वांना माहीत आहे की या प्रकारची शारीरिक चाचणी होणार आहे आणि आपल्याला याच प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. तर आता जे गुण मिळणार आहेत ते या पद्धतीनं आहेत. जसे 5 मिनिट 10 सेकंदमध्ये जर आपण पोचलो 1600 मीटर तर आपल्याला मिळतील 20 गुण. दुसरं म्हणजेच 11.50 सेकंदामध्ये जर आपण 100 मीटर पूर्ण केलं तर आपल्याला मिळतील 15 गुण. आणि 8.50 मीटरच्या पुढे किंवा 8.50 मीटर जर आपण गोळा फेकला तर आपल्याला मिळतील 15 गुण. तर आता या तिन्ही घटकाची प्रॅक्टिस करताना सर्वांच्या माइंडमध्ये एकच गोष्ट असते, ते म्हणजेच आउट ऑफ. ठीक आहे, आउट ऑफ. तर आउट ऑफ तुम्हाला मार्क तर मिळवायचेच आहेत, यामध्ये कोणत्याच विद्यार्थ्याला काही शंका नसेल. पण प्रत्येक घटक जर तुम्हाला हा सोपी सहज जात असेल तर वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे. पण जर एखाद्या घटकामध्ये तुम्हाला जर कमी गुण मिळत असेल किंवा जास्त वेळ लागत असेल तर अशा घटकालासुद्धा तुम्ही काही प्रमाणात कमी जास्त ठरवू शकता. ते कसे तर पहा, आता पोलीस भरतीमध्ये 40+ शारीरिक चाचणीमध्ये घेणे हे एक खूप महत्त्वाचे आहे. आता कमी तर कितीही घेऊ शकता तुम्ही, त्यामध्ये काही हरकत नाही आहे. पण 40+ यासाठी की जो कट ऑफ आहे, जो आपला मेन शारीरिक चाचणी प्लस परीक्षाचा कट ऑफ जो आहे तो आहे 130+. कट ऑफ म्हणजेच हायेस्ट सांगत आहे मी, हायेस्ट 130 घेणे म्हणजेच आपला नंबर 100% लागणे. ठीक आहे, तर 40 गुण घेणे म्हणजेच काय, तर आपण 10 गुण हे आपण कमी करू शकतो. पण आपली मेहनत 100% पाहिजे. तर तिन्ही घटकामध्ये 100% मेहनत घेऊन जर तुम्हाला असे वाटत असेल की 100 मीटर आपण 11.50 सेकंदामध्ये इझिली काढू शकतो आणि गोळा 8.50 मीटरच्या पुढे आपण इझिली फेकू शकतो, तर या 2 घटका मिळून तुम्हाला मिळतील 30.
प्लस 1600 मीटरमध्ये तुम्हाला जास्त जोर जर तुमचा लागत नसेल किंवा तुम्ही जास्त कमी वेळात जर तुम्ही तिथे म्हणजेच 5 मिनिट 10 सेकंदाच्या आधी जर तुम्ही पोचत नसाल आणि तिथे तुम्हाला जर 18-15 गुण मिळत असेल तर यामध्ये काहीच काळजी करायचे काम नाही. तुम्ही 15 मार्क जरी घेतले तरी तुम्हाला 45 हे 50 पैकी मिळतात. ठीक आहे. आता सर्वांनाच एक गोष्ट माहीत आहे, ते म्हणजे म्हणणे सोपी आहे, करणे कठीण. पण कठीण गोष्ट सोपी करायला जर तुम्हाला माहीत असेल तर एकच गोष्ट आहे, ती म्हणजेच प्रयत्न. आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे आणि ते सुद्धा प्रामाणिक प्रयत्न. प्रामाणिक प्रयत्न करसाल तरच तुम्ही कठीण गोष्टसुद्धा सोपी करू शकता. आता तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, तुम्हीसुद्धा काही व्हिडिओ पाहत असाल किंवा तुमचे काही कोच असतील जे तुम्हाला सांगत असेल की या पद्धतीने धावायचे 1600 मीटरसाठी, या पद्धतीने स्पीड घ्यायचा 100 मीटरसाठी किंवा या पोझिशनने गोळा फेकायचा जेणेकरून 8.50 मीटरच्या पुढे गेला पाहिजे. तर हे सर्व तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. पण स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवून या सर्व गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. जर तुमच्याच मनात तुमच्याच प्रयत्नाला जर तुम्हाला आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कितीही मेहनत कराल ती सर्व व्यर्थ जाईल. ठीक आहे. गुण कितीही मिळो, कमी मिळो किंवा जास्त, ते समोरच्याच्या हाती आहे. पण प्रयत्न 100% प्रामाणिक करणे हे आपल्या हाती आहे. ठीक आहे. मग ते पुरुष उमेदवार असो किंवा महिला उमेदवार, सर्वांनाच प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर आता महत्त्वाचा घटक म्हणजेच अभ्यास कसा करावा. तर अभ्यास करताना सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे, तो म्हणजेच अभ्यासक्रम. ठीक आहे. आता अभ्यासक्रम काय आहे, तर अंकगणित आहे, सामान्य ज्ञान व चालघडामोडी आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि मराठी व्याकरण आहे. आता या चारही विषयामध्ये जो फिक्स विषय आहे, फिक्स म्हणजे जो या चौकटीच्या बाहेर येत नाही, म्हणजेच समजा पुस्तकांची चौकट आहे तर या पुस्तकांच्या चौकटीच्या बाहेर येत नाही असे कोणते विषय आहेत, तर एक म्हणजेच अंकगणित, 2 म्हणजेच बुद्धिमत्ता आणि तिसरा म्हणजेच मराठी व्याकरण. ठीक आहे. आणि तिन्ही विषय पकडून किती मार्क होतात, तर 75. ठीक आहे. आता या 75 मार्कपैकी आपल्याला 70 मार्क, ठीक आहे, मिनिमम 70 मार्क घ्यायचे आहे. आता यासाठी आपल्याला काय करावे लागेल, एक तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे तो म्हणजेच अभ्यासक्रम. दुसरी गोष्ट ती म्हणजेच कोणत्या घटकामध्ये कोणत्या विषयामध्ये कोणत्या घटकावर जास्त भर देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता हे कसं माहीत पडेल, ते माहीत पडेल आपल्याला PYQ यामधून, प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून. आता या सर्वांमध्ये पुस्तक रेफर आपण करतो, पुस्तक आपण विचारतो कोणाला, पाहतो कोणाला, ठीक आहे, की कोणते पुस्तक कोणत्या विषयाला वाचावे म्हणून. आता PYQ जर पाहतो म्हटलं तर PYQमध्ये एक सोपा कन्सेप्ट आहे. तर पहा, PYQ जर तुम्ही करत असाल तर यामध्ये एक सोपा कन्सेप्ट आहे. तो कसा, की जर समजा मराठी विषय आहे, ठीक आहे, मराठी विषय आहे आणि या मराठी विषयामध्ये एक तुम्ही PYQ किंवा एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेतला तर त्यामध्ये येतात एका परीक्षेत 25 प्रश्न मराठीवर आणि या 25पैकी तुमचे 5 प्रश्न चुकले. ठीक आहे. 5 चुकले. तुम्हाला माहीत आहे की आपला कट ऑफ जो आहे तो मिनिमम किती यायला पाहिजे, 90+. आणि आपण जेव्हा विचार करतो ना 90+ यायला पाहिजे, तर स्वतःलाच आपण कधी कन्फ्यूज करतो की 90+ येणार का, आपल्याला जमेल का. पण हे सर्व सोपे होऊ शकते जर तुम्ही पद्धतशीर केले तर. आता पहा ते कसे होईल, तर मराठी हा विषयामध्ये ज्या परीक्षेमध्ये आले 25 प्रश्न, त्यामध्ये चुकलं किती, 5. आता या चुकण्यामागचे कारण म्हणजेच काय, तर त्या घटकावरचा जो स्पष्टीकरण आहे, जो तुम्हाला जो घटक आहे तो व्यवस्थित समजला नसेल. ठीक आहे. समजा आपण नामबद्दल बोलू. तुम्ही नाम हा घटक पूर्ण वाचला, याचे प्रकार वाचले, याची उदाहरणं वाचले, याच्यावर काही प्रश्नसुद्धा वाचले. ठीक आहे. आणि तुम्हाला वाटलं की आपला नाम हा घटक झाला, पण नाम याच घटकावर काही असा प्रश्न आला की जो तुमचा चुकला. मग आता काय करायचे, याचा अर्थ असा होतो की तो घटक तुमचा परिपूर्ण झालेला नाही आहे, तर मग तुम्हाला तो घटक पूर्ण वाचावा लागेल आणि त्या घटकातल्या ज्या प्रकारावर तुमचा प्रश्न चुकला तो प्रकार व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. असे जर तुम्ही कंटिन्यू केले तर समजा नाम
नाम हा घटक तुमचा एकदम स्पष्ट क्लिअर होईल. म्हणजेच कितीही वेळा कोणत्याही परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न आला तर तो तुमचा जात नाही, तो तुमचा प्रश्न तुम्हाला मार्क देऊनच जाणार. तर याच प्रकारे तुम्ही इतर घटकावर सुद्धा करू शकता. ठीक आहे. मग मराठी व्याकरणामध्ये तुम्ही 5 प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि त्या 5मध्ये 2-4 तुमचे प्रश्न चुकले. ठीक आहे. तर या 2-4 चुकलेल्या प्रश्नांच्या घटकावर तुम्ही भर दिला, 100% देऊन तुम्ही त्याचं एकदम विस्तृतपणे अभ्यास केला तर तो तुमचा घटक चुकणार नाही. मग याच 2-4 प्रश्नावर पुन्हा तुम्ही आणखी काही प्रश्नपत्रिका जर केल्या तर ते तुम्हाला मार्क देऊन जातील. आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही 25पैकी 25 मार्क घेणार. ठीक आहे. आणि हीच कंडिशन तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित यामध्ये सुद्धा करावी लागेल. अंकगणितमध्ये 25 प्रश्न आले, 25 प्रश्न सोडवा, त्याच्यातले तुमचे 10 जर चुकले तर 10 चुकले. समजा जर सरळ व्याज या घटकावर तुमचे जर 10 प्रश्न चुकले, ठीक आहे, 10 प्रश्न म्हणजेच 10 प्रश्नापैकी 1-2 प्रश्न सरळ व्याजवर आले आणि ते तुम्ही चुकले तर तुम्ही सरळ व्याज यावर प्रॅक्टिस करा. 150 प्रश्न 200 प्रश्न सोडवा. ठीक आहे. नाही पोलीस भरती तर इतर पदाकरिता जे प्रश्नपत्रिका आलेले असतील त्यांच्या आधारावर प्रश्न घ्या सरळ व्याजमधचे आणि ते सोडवा. आणि सोडवल्यानंतर पुन्हा प्रश्नपत्रिका वाचा आणि मग सरळ व्याजवरचे जे प्रश्न आहेत ते तुमचे चुकणार नाही. ठीक आहे. अशाच प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले, फक्त पुस्तक वाचून डायरेक्ट पेपरला जाणं एकदम चुकीचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले तर 25पैकी 25 घेण्याचं तुमचं जे टार्गेट आहे ते इझिली पूर्ण होऊन जाईल. आता याच 25 गुणांना तुम्ही जर फोकसमध्ये ठेवलं तर PYQ खूपच महत्त्वाचे आहेत. या PYQमधून तुम्हाला माहीत पडते की प्रश्न कसे येतात, ठीक आहे, कसे विचारले जातात, त्यांचं जे विचारण्याची पद्धत असेल किंवा प्रश्न फिरवण्याची पद्धत असेल ते तुम्हाला स्पष्ट होते. ठीक आहे. त्याच आधारावर तुमचे काही घटक तुम्ही वाचलेले असतात तरी तुम्ही ते चुकता तर हे सुद्धा घटक तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला 90+ मिळतील. आता आपण तर बोललो या 3 विषयाबद्दल. एक विषय राहिला तो म्हणजे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. आता एक सर्वांना माहीत असेल की प्रश्न पुन्हा पुन्हा येतात. पण ते प्रश्न पुन्हा पुन्हा येणारे ते कोणते ते सुद्धा तुम्हाला कशातून माहीत पडेल? PYQमधून. ठीक आहे. जितकेही पोलीस भरती झालेले आहेत त्या पोलीस भरतीच्या प्रत्येक जिल्ह्याचा प्रश्नपत्रिका घ्या आणि ते सोडवा. जर एकच प्रश्न 2, 3, 4 वेळा येत असेल तर तो नोट्समध्ये काढा. नोट्समध्ये तो प्रश्न लिहून घ्या. कधी काय होते, प्रश्न तोच असतो, थोडा फिरून विचारला जातो, तो सुद्धा रिपीट झालेला क्वेश्चन असतो, तर तो सुद्धा तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या. ठीक आहे. हा झाला सामान्य ज्ञानमधला एक घटक. दुसरा म्हणजेच चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये जर तुम्ही पाहिला तर पुरस्कार, दिनविशेष अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवता तर यामध्ये तुम्ही PYQ सोडवताना तुम्हाला कळेल की पुरस्कारवर 2 प्रश्न 3 प्रश्न विचारले जातात. तर पुरस्कार हे पूर्ण चांगल्या पद्धतीने वाचून घ्या. ठीक आहे. त्या प्रश्नांच्या मागं नका लागू जे टॉप 100, टॉप 500. ठीक आहे. फेब्रुवारी महिन्यातल्या टॉप 500 प्रश्नांचा अभ्यास या प्रश्नांच्या मागे न लागता प्रश्नपत्रिका सोडवून जे घटक तुम्हाला वाटतात की या घटकावर प्रश्न विचारले जातात तो घटक वाचा. जेणेकरून त्यावर प्रश्न जर आला तर तो तुमचा जाणार नाही. सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान यावरसुद्धा प्रश्न येतात. पण या प्रश्नांनासुद्धा काही लिमिटेशन असतात जे तुम्हाला PYQमधून माहीत पडेल. ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्ही वाचा. तर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. फक्त अभ्यासक्रम, ठीक आहे, फक्त अभ्यासक्रम माहीत असणे आणि त्या अभ्यासक्रमावर कोणती पुस्तकं वाचणे इतके माहीत असणे हे महत्त्वाचे नाही. ठीक आहे. अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे, पुस्तके महत्त्वाचे आहेत, पण या 2 घटकावर आधारित तुम्ही जर PYQ सोडवले तर या सर्व घटकांपासून जे तुम्हाला आउटपुट मिळेल ते म्हणजेच 90+ आपला स्कोर. ठीक आहे. तर पुस्तकं वाचल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवा, तुमचे टॉपिक क्लिअर होतील आणि तुम्हाला स्कोर येईल. तर आता
तुमच्या सर्वांना खूप वेळा प्रश्न पडत असेल किंवा तुम्ही तुमच्यासोबतच्या मित्रमैत्रिणींबद्दल सोबत चर्चासुद्धा करत असाल की सर्वात कमी मेरिट यावर्षी कुठे लागेल, मागच्या वर्षी सर्वात कमी मेरिट कुठे लागले होते किंवा यावर्षी कुठे किती फॉर्म आले, ठीक आहे, सर्वात कमी कुठे फॉर्म आले, ठीक आहे, सर्वात जास्त कुठे फॉर्म आले, हे सुद्धा तुम्हाला यासुद्धा प्रश्नांचे उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो, या प्रश्नाचं सरळ साधं सोपं उत्तर आहे. जर तुम्ही शारीरिक चाचणीमध्ये 40 आणि परीक्षेमध्ये 90 मार्क मिळवले तर तुम्हाला मिळतील 130 मार्क. आणि हे 130 मार्क कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरा, कितीही कमी जागा असू द्या, तुम्ही मेरिट लिस्टमध्ये तुमचे नाव पाहाल. ठीक आहे. कुठे कितीही फॉर्म येऊ द्या, या दोन गोष्टीच्या लागून किंवा याचा विचार करून तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्यावर विश्वास कमी करता. ठीक आहे. तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या मेहनतीपेक्षा जास्त असायला पाहिजे, कारण की आत्मविश्वासामुळे आपली मेहनतच आपल्याला पुढे घेऊन जाईल. ठीक आहे. तर कोणत्या घटकामध्ये आपण जर कमी पडत असेल तर 50पैकी आपण 40 गुण घेऊ शकतो. एखाद्या विषयामध्ये 2-3 मार्क कमी पडत असेल तर 100पैकी 90 गुण घेऊ शकतो. 40 आणि 90 मिळून आपण 130 गुण घेऊ शकतो आणि आपला कट ऑफ ही बेस्टमध्ये येऊ शकतो. तर तुम्ही या मेन गोष्टीवर फोकस करा की आपली शारीरिक चाचणी कोणत्या पद्धतीने चांगल्या प्रकारे आपण घेऊ आणि अभ्यास कोणत्या पुस्तकातून करून आपण कोणत्या प्रश्नावर चुकतो यावर भर देऊन जास्तीत जास्त मार्क कसे मिळवू, याच 2 गोष्टीवर तुम्ही फोकस ठेवा आणि तुमचा अभ्यास आणि तुमची प्रॅक्टिस ही सुरू ठेवा, जेणेकरून आपण येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपले नाव लिहू शकतो. आणि सर्वात कमी मेरिट लिस्ट कुठे जरी लागली आणि सर्वात जास्त फॉर्म कुठे जरी आले तरीसुद्धा तुमचे नाव हे यावर्षी मेरिट लिस्टमध्येच राहणार. फक्त तुमची जे अभ्यास करण्याची आणि प्रॅक्टिस करण्याची पद्धत आहे ते एक प्रामाणिकपणे करा. दुसरी गोष्ट म्हणजेच तुमचा जो अभ्यास करण्याची पद्धत आहे जी मी तुम्हाला सांगितली PYQ बेस, यावर फोकस करा. आणि काही जरी अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकणार. आणि व्हिडिओमध्ये काही जरी तुम्हाला वाटत असेल की सांगताना काही चूक झाली असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मी ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करू शकणार. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या सर्वांना ऑल द बेस्ट. प्रामाणिकपणे मेहनत करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.